जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 10वा. जगत ज्योती नाम. समास 8वा. प्रचित निरूपण नाम. श्रीराम समर्थ. ऐका प्रचितीची लक्षणे. प्रचित पाहेल ते शहाणे. येर वेडे दैन्यवाने. प्रचितीविन म्हणजे आता प्रचितीची लक्षणे ऐका. जो स्वानुभव घेऊन कुठल्याही गोष्टीची पारख करतो तो शहाणा समजावा. जे कोणी प्रचिती घेत नाहीत ते वेडे आणि दैन्यवाने आहेत हे जाणून घ्यावे. बघा, विश्वव्यापक जगज्योतीविषयी अनेक संदर्भ, महत्त्वपूर्ण अशी सूत्र आत्तापर्यंत समर्थांनी आपल्याला समजावून दिलेली आहेत. ब्रह्मांडाला एकच एक जाणीवेनं कसं व्यापलं आहे. मनुष्य तसंच विश्व उत्पत्तीचं रहस्य काय, प्रलय किती व कोणत्या प्रकारचे असतात, भ्रम दूर सारून सगुण भजनातून आत्मज्ञान कसं प्राप्त होतं, या सर्व गोष्टींचं वर्णन वाचताना ऐकताना फार गोड वाटतं. पण त्यातलं आठवणीत किती राहतं, आचरणात किती येतं. पण तेच जर एखादी गोष्ट हृदयस्थ म्हणजे बाय हार्ट असेल तर ती अभ्यासाचे कष्ट न घेता सहजगत्या मांडता येते. मग अशा गोष्टींचं ज्ञान दीर्घकाळपर्यंत कसं बरं टिकू शकतं. या कालाच्या ओघामध्ये कालौघात त्याची स्मृती नष्ट का बरं होत नसावी. हेच पहा. आता दासबोधाचा जवळजवळ निम्मा अभ्यास आपण पूर्ण करत आलोय. प्रत्येकानं स्वतःशीच विचार करून पाहावा की आपली अवस्था पुढचं पाठ आणि मागचं सपाट अशी तर होत नाही ना. अशी जर आपली स्थिती असेल तर ती तशी का होते याची कारणमीमांसा समर्थ आपल्याला या समासातून करत आहेत. परमार्थ आपल्याला शब्दांच्या मदतीनं समजतो. आपण शब्दामध्ये रंगून जातो, पण ते अंतरंगात काही केल्या उतरत नाहीत. त्याचं कारण आपल्याला त्यांची प्रचिती आलेली नसते. जिथं प्रचिती नसते तिथं शब्दांना मर्यादा पडतात. स्मृती काही काळानंतर नष्ट होतात. मात्र एखाद्या गोष्टीची प्रचिती आल्यावर ती गोष्ट कायमस्वरूपी लक्षात राहते. समजा एखाद्याला कुत्रं चावलं असेल तर त्या चाव्याची दाहकता, वेदना तो कधीच विसरू शकत नाही. कुत्र्याविषयी भीतीची भावना त्याच्या मनात कुठंतरी खोलवर रुजलेली असते. म्हणजेच अनुभवातून आलेल्या गोष्टी अंतरंगात कोरल्या जातात आणि त्या व्यक्त करण्यासाठी कुठल्याही अभ्यासाची, कुठल्याही तयारीची गरज नसते. त्या घटनेची प्रचितीच त्या विषयीची आपल्याला भान देत असते. दासबोधातील शब्दांची अजून आपल्याला प्रचितीच आलेली नसल्यामुळं आपण त्यातील शब्दांभोवतीच घुटमळत राहतो आणि त्यातील तत्त्वज्ञान, सूत्र यांचं आपल्याला विस्मरण होतं. एक लक्षात ठेवा, ज्ञान कुठं असतं? ज्ञान ग्रंथांमध्ये आहे, संतांच्या वाणीमध्ये आहे, त्यांच्या वचनांमध्ये आहे. पण आपल्या अनुभवाला ते आलंय का? आत्मप्रचिती घेतली का? हा खरा प्रश्न आहे. एखाद्या व्यक्तीला प्रचिती आलेली नाही आणि कुठलाही स्वानुभव नाही आणि तो जर ज्ञान देत असेल किंवा तो शब्दांच्या आधारे म्हणजे आपल्याला कुठलं निरूपण देत असेल तर असे निरूपण वांज विद्याच होय, हे ध्यानात ठेवा.
कुत्र्याचं रडणं जसं ऐकवत नाही तसं प्रचितीविनं निरूपण निरसच आहे, कंटाळवाणं आहे, ते ऐकवत नाही. शब्दांची प्रचिती म्हणजे आपल्या जीवाभावाचा, आपल्या जीवनाचा आरसाच असतो. ज्या शब्दांच्या श्रवणातून जीवनाचं प्रतिबिंब अंतरंगात उमटतं तेच शब्द प्रचितीचे असतात. किंवा आपण अजून एक उदाहरण पाहिलं तर आपल्याला स्वतःला किंवा मला स्वतःला पोहता आल्याशिवाय मी स्विमिंग टँकमध्ये उतरणार नाही असं म्हणून केवळ त्या टँकभोवती हेलपाटे घालून येरझाऱ्या घालून कुठं पोहायला शिकता येतं का? तसं आपण दासबोधासारख्या ग्रंथाच्या शब्दाभोवतीच घुटमळत राहतो, त्यात उतरत नाही. त्यातील शब्दांचा अर्थ जोपर्यंत नीट कळणार नाही तोपर्यंत आम्ही अशा ग्रंथांचा अभ्यास करणार नाही या म्हणण्याला काही आधारच नसतो. त्यामुळं या समासाच्या सुरुवातीलाच समर्थ त्यांची भूमिका स्पष्ट करतात आणि सांगतात की ऐका प्रचितीची लक्षणे, प्रचित पाहिल ते शहाणे, येर वेळे दैन्यवाने प्रचितीविन. म्हणजे जे शब्दांची प्रचिती घेत नाहीत ते शब्दाभोवतीच दैन्यपणे गिरट्या घालत बसतात. शब्दांची प्रचिती घेणं हेच खरं शहाणपण आहे. संतांचे शब्द आरशासारखे असतात, त्यात आपल्या जीवनाचं प्रतिबिंब दिसतं. मग त्यांच्या शब्दात प्रचितीची शक्ती येते तरी कुठून? का त्यांचे शब्द हृदयाला भिडणारे असतात? असं आहे. औषध निर्माण केलं की तिच्या तपासणीसाठी त्याचा सर्वप्रथम वापर उंदीर, झुरळ, ससा अशा प्राण्यांवर केला जातो किंवा माकडही असू शकतं. चुकून काही दुष्परिणाम झालाच तर तो प्राण्यांवर होतो. प्रसंगी प्राणी दगावला तरी फार चिंतेचं कारण नसतं. मात्र औषधाची मात्रा लागू पडली, यशस्वी झाली तर शास्त्रज्ञ मंडळी लगेच स्वतःची प्रौढी मिरवायला तयार असतात. संतांचं मात्र तसं नसतं. संत कुणालाही फुकटचा उपदेश करत नाहीत. जी साधना, जे सूत्र ते लोकांना सांगतात त्याचा सर्वप्रथम स्वतःवर वापर करतात. त्यांनी स्वतः अनुभव घेतलेला असतो, त्याची प्रचिती घेतलेली असते, ते जीवनात उतरवलेलं असतं. त्यासाठी त्यांनी त्यांच्या जीवनातील क्षण आणि देहाचा कण आणि कण झिजवलेला असतो. ते करत असलेल्या साधनाशिवाय भगवंतापर्यंत जाण्याचा अन्य मार्ग नाही. असा जेव्हा त्यांना दृढ विश्वास वाटतो तेव्हा कुठं संत त्यांनी केलेलं साधन हे मी माझ्या अनुभवावरून सांगतोय असं म्हणून सर्व जणांना, बहुजनांना सांगतात. हे ध्यानात ठेवा. संतांचं सांगणं अनुमानावर, ऐकीव ज्ञानावर बेतलेलं नसतं. ते त्यांच्या रोकड्या प्रचितीचा भाग आल्यामुळं संतांचे शब्द काळजाला भिडतात. संतांनी त्यांच्या प्रचितीला उतरलेली सूत्र सर्वांगानं तपासलेली असतात. वेगवेगळ्या जीवनमानात, जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर ती खरी उतरलेली असतात. कितीही गरिबी असली तरी भगवंताच्या नामस्मरणानं, ईश्वर भजनानं जीवन सार्थकी लावता येतं. हे तुकाराम महाराजांनी कमालीच्या दैन्यावस्थेत जीवन जगत असतानाही दाखवून दिले. याच्या उलट संत एकनाथ महाराज होते ते वैभव संपन्न आयुष्य जगले, पण जीवनातील अनुकूलता त्यांनी भगवंत प्राप्तीच्या आड येऊन दिली नाही. म्हणजेच जीवनातील
दरिद्रता किंवा समृद्धता यांच्या भगवंत प्राप्तीमध्ये तसा काहीही थेट संबंध नसतो. हेच संतांना शिकवायचे. संत जनाबाईंनी तर नामदेव महाराजांच्या घरची धुनीभांडी करत करत विठुरायाला आपलंसं केलं होतं. ज्ञानोबांनी सार्वकालिक मार्गदर्शन करणारा ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ रचून वयाच्या 21व्या वर्षीच संजीवन समाधीचा आनंद घेतला. यावरून हेच दिसून येतं की संतांनी वेगवेगळ्या परिस्थितीत कालामानात जन्म घेऊन भगवंत प्राप्ती करता येते हे स्वतःच्या अनुभवानं दाखवून दिलं. त्यामुळं त्यांचे प्रचितीचे शब्द आपल्यासाठी आरसा म्हणून काम करतात. त्यात आपलं प्रतिबिंब स्पष्टपणे दिसू लागतं. अशा संतांचे शब्दच आपल्या जीवनाला दिशा देण्यासाठी योग्य असतात असं समर्थ सांगत आहेत. हे संत काय म्हणतात, त्या सत्पुरुषाचं म्हणणं काय आहे, अमुक ग्रंथात असा उल्लेख आहे, अशा पद्धतीच्या शाब्दिक अनुभवातून मनाचं मनोरंजन होईल, पण त्यातून आपल्या आंतरिक जडणघडणीवर शाश्वत असा काहीच परिणाम होणार नाही. याउलट हानीच होण्याची शक्यता अधिक असते. परमार्थात हानी होते यावर बऱ्याच जणांचा विश्वास नसतो. निरूपण, प्रवचन, कीर्तन यातून वक्ता जे सांगतो ते सगळं योग्यच असतं आणि तो ते करत असेल अशा विश्वासातून त्याच्या शब्द पांडित्याला भुलून आपण त्याच्या भजनीही लागतो. पण अशा वक्त्यांपैकी किती जणांनी ते जे बोलत असतात त्याची प्रचिती घेतलेली असते याकडं मात्र आपलं न कळत दुर्लक्ष होतं. चरणी आलेल्या भक्तगणांचं गुरुत्व स्वीकारायला असे वक्ते तयारच असतात, कारण त्यातून त्यांना स्वतःचं महत्त्व वाढवायचं असतं. मात्र अधिकार नसताना, आत्मस्वरूपाची प्रचिती नसताना घेतलेल्या गुरुपदाची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागतेच. शिवाय विश्वासानं त्यांच्या आश्रयाला आलेल्या कित्येक जणांचं ते अपरिमित नुकसान करत असतात. भगवंत प्राप्तीपासून त्यांना वंचित करत असतात. ही परमार्थातील हानी नव्हे तर काय आहे? अर्ध्या हळकुंडानं पिवळं होण्याचाच हा प्रकार म्हणायला हवा. अनुग्रह देणं म्हणजे नेमकं काय, तर येणाऱ्या जीवाचे सर्व दोष पाप पोटात घेणं आणि त्याला स्वतःकडील शक्तींचा पुरवठा करून त्याच्याकडून साधन करून घेणं. भगवंत प्राप्तीच्या ध्येयप्रत त्याला नेऊन पोचवणं. त्याला सर्वार्थानं आपलं म्हणणं. लहान मूल आईविना राहू शकत नाही, तीच त्याचं सर्वस्व असते. ती त्याला न्हाऊ खाऊ घालते, कपडे चढवते, भरवते, त्याच्याशी खेळते. तसं एखाद्याला अनुग्रह देणं म्हणजे त्याचं आईपण स्वीकारण्यासारखंच आहे. जो अशक्त जीवाला आपली ऊर्जा पुरवून त्याला परमार्थाच्या दृष्टीनं सशक्त करतो, असा सत्पुरुषच अनुग्रह देण्यास योग्य असतो. हे ध्यानात ठेवा. एक लक्षात घ्या, एखादा ज्याला स्वानुभव नाही, ज्याला प्रचिती नाही, असा व्यक्ती मी तुम्हाला अनुग्रह देतो, तुम्ही रामनाम घ्या असं म्हणून दीक्षामंत्र जेव्हा कानात सांगितला जातो तेव्हा त्याला प्रचितीचं पाठबळ नसेल तर ती सर्व केवळ शब्दच ठरतात. ते शब्द नाम मंत्र होऊ शकत नाहीत. काय बोललासी वरिलिया रंगा या चोखोबांच्या उक्तीनुसार आपण परमार्थ सुरेख शब्दात मांडणाऱ्या पण त्याची प्रचिती नसलेल्या तथाकथित ज्ञानी मंडळींवर विसंबून स्वतःची हानी करून घेतो. हे लक्षात ठेवा.
पुढे, नाना रत्ने नाना नानी, परीक्षून न घेता हानी, प्रचित न येता निरूपणी, बैसोच नये. म्हणजे नाना रत्ने अथवा नाना नानी त्यांची परीक्षा न घेता जर घेतली तर ते नुकसानच ठरेल. ज्या निरूपणात वक्त्याचा स्वानुभव प्रगट होत नसेल ते ऐकायला बसूच नये. म्हणजे ज्याप्रमाणे नाणी रत्न यांची पारख केल्याशिवाय घेतली तर नुकसानच होत असतं, तसं ज्या निरूपणात म्हणजे निरूपण सांगणाऱ्या वक्त्याच्या शब्दात स्वानुभूतीचं तेज नाही, प्रचिती नाही, अशा निरूपणाला बसूच नये असं समर्थ म्हणतायत. सामान्य लोक तर भोळे भाबडे असतात, ते फसले जाऊ शकतात, पण जो अल्पज्ञानी असतानाही अधिकारी होऊ पाहतोय त्यानं तरी निदान स्वतःला तपासावं की खरंच आपलं बोलणं प्रचितीयुक्त आहे का, आत्मनाभूतीचं आहे का, का मीही इतरांप्रमाणेच अज्ञावश भ्रमात अडकलोय. आपण एक उदाहरण पाहूया की एका वर्गातील सर्व विद्यार्थी नापास झाले होते. तरीही एक जण दुसऱ्याला म्हणत होता, मी तुझ्यापेक्षा हुशार आहे. पहिला त्याला म्हणाला, ते कसं काय? यावर दुसरा विद्यार्थी सांगू लागला, तू 5 गुणांनी नापास झाला, तर मी फक्त 3 गुणांनी नापास झालोय. मग आहे का नाही मी हुशार तुझ्यापेक्षा? म्हणजे गमतीचा भाग सोडला तर प्रचितीवन बोलण्याची अवस्था त्या दुसऱ्या 3 मार्कांनी नापास झालेल्या विद्यार्थ्यासारखीच आहे. म्हणून समर्थ प्रचितीचा आग्रह धरतात. प्रचितीच्या काही टप्प्यांचं समर्थांनी अतिशय सुंदर विवेचन, सुरस असं विवेचन केलेलं आहे. ते आपण पुढे बघूया. ज्या वाचनातून श्रवणातून आपला जीवनाचरण कसं असावं हे कळतं, अशा प्रचितीच्या शब्दांना आपण अंतःकरणात साठवून घ्यावं. असा मागच्या निरूपणांचा बोध होता, अर्थ होता. आणि असे प्रचितीयुक्त बोधच आत्मज्ञान मिळवून देऊ शकतात. आत्मज्ञान हा खरं तर त्रिवेणी संगमच आहे, हे ध्यानात ठेवा. जसं प्रयाग क्षेत्रीचा गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांचा त्रिवेणी संगम पवित्र आहे, त्याला एक विशेष असं स्थान आहे, महत्त्व आहे. तसं शास्त्र प्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती या त्रिप्रचिती संगमातून प्रगट होणारं आत्मज्ञान प्रयाग क्षेत्रांप्रमाणेच परमपवित्र असतं, हे ध्यानात ठेवा. या निरूपणातून शास्त्र, गुरु आणि आत्मप्रचिती या संकल्पना थोड्या आपण विस्तारानं बघू. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, नाथ भागवत, दासबोध किंवा ज्या ग्रंथांवर आपली श्रद्धा असेल अशा कुठल्याही ग्रंथांच्या वाचनातून, अभ्यासातून परमार्थविषयी संकल्पनांची माहिती आपल्याला मिळते. त्या सुस्पष्ट होण्याला मदत होते. त्याला शास्त्र प्रचिती म्हणतात. ती कशी असावी याविषयी आपण एक छोटंसं उदाहरण पाहू. समजा एखादी उपवर म्हणजे लग्न न झालेली मुलगी तिच्या मैत्रिणीच्या लग्न सोहळ्यामध्ये सहभागी झालेली आहे. लग्न मंडपात चाललेल्या विधींचं ती बारकाईनं अवलोकन करता करता स्वतःच्या मनामध्ये स्वतःच्या लग्नाची कल्पना करू लागते. मैत्रिणीच्या जागी ती स्वतःला पाहत असते. माझंही लग्न असंच होईल का, अशा विचारात ती दंग होते. तसंच
ग्रंथांचं वाचन श्रवण करताना त्यात उल्लेख केलेली संतांची अवस्था मला कधी प्राप्त होईल, आत्मबोध कधी मिळेल, अशा विचारात आपलं मन रमू लागलं की शास्त्र प्रचिती येऊ लागली असं समजावं. एक गोष्ट मात्र ध्यानात ठेवायला हवी, यामुळं आपलं साधन वाढण्यास निश्चितच मदत होईल, पण शास्त्र प्रचिती हे आपलं साध्य नसावं. शास्त्रातील अनेक अर्थ, अगदी गुह्यार्थ, त्यात अप्रत्यक्षपणे मांडलेली सूत्र, तत्वज्ञान फक्त बुद्धीच्या जोरावर समजून घेता येऊ शकत नाहीत. दासबोधासारखे ग्रंथ पुन्हा पुन्हा वाचतेवेळी त्यातील बऱ्याच ओव्या आपण जणू पहिल्यांदाच वाचत आहोत. दरवेळी नवनवीन बोध मिळत आहे असं वाटतं. असा अनुभव अनेकांनी घेतलाच असेल. अशा अद्वैत ग्रंथातील अर्थ उकलून दाखवण्याचं, ते अर्थ अंतरंगात रुजवण्याचं, त्यातून मनाला आनंद मिळवून देण्याचं कार्य होतं ते फक्त सद्गुरूंच्या कृपेमुळं. हे ध्यानात ठेवा. जेव्हा शास्त्र प्रचितीला गुरु प्रचितीची जोड मिळते तेव्हाच खरा शास्त्रार्थ उमगतो. गुरूंची गरज काय, त्यांच्याशिवाय चालणार नाही का, असे प्रश्न आजच्या संगणकीय आधुनिक जमान्यातील लोक विचारतात. जेव्हा कुणीतरी असा दावा करतो की मी अमुक एक ग्रंथ अथपासून इथीपर्यंत वाचला, स्वतःच त्यावर मनन चिंतन केलं, त्यातील जो गूढार्थ स्वतःच मी समजून घेतले, ते समजावून देणारा गुरु माझ्याजवळ नव्हता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अशा वेळी तो ग्रंथच त्याचा गुरु होत असतो, हे त्यानं ध्यानात ठेवावं. गुरुशिवाय ज्ञान नाहीच. शास्त्रातील ग्रंथातील सरलार्थ एक वेळ समजतील, पण त्यातील भावार्थ समजावून द्यायला गुरूंची नितांत आवश्यकता असते. ही गुरु प्रचिती होय, हे ध्यानात ठेवलं पाहिजे. कारण गुरुशिवाय असणारी शास्त्र प्रचिती आपल्याला चित्रविचित्र संकल्पनांमध्ये अडकवू शकते. ग्रंथ शास्त्र हे दुधारी तलवारीसारखे आहेत. त्यांचं पठन करताना सद्गुरूंचं चरण मनानं घट्ट धरून ठेवावेत, तरच ते आपलं अंतरंग उघडं करतात. शास्त्र अभ्यासाच्या आधारे वेगवेगळ्या पदव्या मिळवता येतील, त्यावर व्याख्यानही जोडता येतील, पण शास्त्राची खरी प्रचिती जर हवी असेल तर सद्गुरूंचं सानिध्य असायलाच हवं. शास्त्र प्रचिती आणि गुरुप्रचिती यांचा मिलाप झाला की अंतरंगात ज्ञानाचं वारं वाहू लागतं. त्या वाऱ्याचा स्पर्श तर होतोय, पण त्याचं अस्तित्व मात्र जाणवत नसतं. त्याच्यावर आरूढ असलेली जाणीव अजून अंतरंगात नीट उमगलेली नसते. चिंतन मननातून ज्ञान अंतरंगात तर शिरत असतं, पण त्याची प्रचिती अजून आलेली नसते. हीच ती आत्मप्रचिती, स्वानुभव. आत्मप्रचिती म्हणजे नेमकं काय हे कळण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. डॉक्टर होण्यासाठी फार कष्ट करावे लागतात. बऱ्याच पुस्तकांचा खूप बारकाईनं अभ्यास करावा लागतो. त्यातील अनेक किचकट संज्ञा, संकल्पना समजून घ्याव्या लागतात. त्या विसरून चालत नाहीत. ही झाली शास्त्र प्रचिती. एवढं केल्यामुळं डॉक्टर होत नाही, हे ध्यानात ठेवा. केवळ पुस्तकी ज्ञानावर रुग्णाला बरं करता येत नाही. मग त्याला एक पेटंट
किंवा निष्णात असा डॉक्टरच्या हाताखाली काम म्हणजेच प्रॅक्टिस करावं लागतं. गुरूंबरोबर राहून शिकलेल्या ज्ञानाची अंमलबजावणी कशी करायची म्हणजेच त्याचा व्यावसायिक उपयोग कसा करायचा हे शिकावं लागतं. ही आहे गुरुप्रचिती. तेव्हा कुठं तो स्वतः डॉक्टर बनतो, स्वतःच्या हिमतीवर रोग्यांचा इलाज करू लागतो. पुढं जाऊन त्याचं स्किल म्हणजे त्याचं कौशल्य डॉक्टरी पेशाविषयी बांधिलकी आदी बऱ्याच बाबींवर तो काही काळात एक निष्णात म्हणजे स्पेशल तज्ज्ञ म्हणून नावारूपाला येऊ शकतो. मात्र इतकं होऊनही त्याला आत्मप्रचिती अजूनही आलेली नसते. जेव्हा तो तज्ज्ञ डॉक्टरच काही कारणानं आजारी पडतो, कोणत्या तरी एखाद्या रोगाची शिकार होतो, तेव्हा कुठं त्याला त्या रोगाची त्यातून होणाऱ्या शारीरिक पीडांची कल्पना येते. आतापर्यंत त्यानं अशा आजारांचे बरेचसे रुग्ण पाहिलेले असतील, त्यांच्यावर उपचारही केलेले असतील, पण त्यांची आंतरिक व्यथा काय असते, वेदना काय असतात याची अनुभूती त्याला जेव्हा तो आजार जोडतो तेव्हाच होते. यालाच आत्मप्रचिती म्हणतात. हे ध्यानात ठेवावं. पुढे तुरंग शस्त्र दमून पाहिले, बरे पाहता प्रचितीस आले, तरी मग पाहिजे घेतले जाणते पुरुषी. म्हणजे घोडा आणि शस्त्र यांना आधी आमजवून घेतले पाहिजे, आजमावले पाहिजे आणि बरे आहे अशी प्रचिती आल्यावरच मग ते जाणत्या पुरुषांनी खरेदी केले पाहिजे. बीज उगवेलसे पाहावे, तरी मग द्रव्य घालून घ्यावे, प्रचित आली या ऐकावे निरूपण. म्हणजे बीज उगवेल हे आधी पाहावे, मग द्रव्य देऊन ते खरेदी करावे. वक्ता जे निरूपण करतो त्याची प्रचिती आली तरच ते निरूपण ऐकावे. देही अयोग्यता झाली, ऐसी जना प्रचित आली, मग अगत्य घेतली पाहिजे मात्रा. म्हणजे एखाद्या औषधाने रोग्याला बरे वाटून आरोग्य प्राप्ती झाली अशी लोकांना प्रचिती आली असेल तरच ती मात्रा म्हणजे औषध अगत्याने म्हणजे आग्रहाने घ्यावे. प्रचितीविन औषध घेणे, तरी मग धडची विधडणे, अनुमाने जे कार्य करणे तेची मूर्खपण. म्हणजे एखाद्या औषधाचा कोणालाही अनुभव नसताना ते घेणे म्हणजे आपली चांगली प्रकृती बिघडवून घेणे असे जाणून घ्यावे. कुठलेही कार्य केवळ अनुमानाने पूर्ण करणे म्हणजे मूर्खपणाच होय, हे ध्यानात ठेवावे. पहा, समर्थांना या ठिकाणी नेमकं काय म्हणायचं आहे. आपण ज्या वेळेस एखादं वाहन खरेदी करतो, मग ती टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर असेल, ते आपण नुसतं वाहन बाहेरून बघून चांगलं दिसतंय किंवा दुसऱ्यानं घेतलंय म्हणून आपण ते घेतो का? घेत नाही. ते प्रत्यक्ष स्वतः चालवून बघतो, आपल्या गरजेनुसार ते योग्य आहे का हे बघतो. पण तसं न करता पुढं आपल्यावरच पस्तावण्याची वेळ येईल म्हणून ते वाहन आपण खरेदी करतो का, ते आपण काळजीपूर्वक खरेदी करत असतो. हे झालं आजच्या काळाशी सुसंगत उदाहरण. पण समर्थ काय सांगतायत की घोडा किंवा शस्त्र घेताना ते चालवून पाहावं, उत्तम असेल तरच घ्यावं. शेतात पेरण्यासाठी जे बी घ्यायचंय ते
प्रायोगिक तत्वावर चांगलं उगवतंय ना याची खात्री करूनच ते विकत घ्यावं. तसं ज्या निरूपणाची प्रचिती जीवनात येते तेच मनपूर्वक ऐकावं. ज्या औषधाचा मात्रेचा कुणी अनुभव घेतला नाही त्या औषधानं आपली चांगली असलेली तब्येत बिघडण्याचा संभव असतो. काहीजण लोखंडाचं सोनं करून देतो, सोन्या चांदीचे दागिने चकाचक करून देतो असं सांगून आपल्याला लुबाडतात. अशा भूलथापांना बळी पडण्याच्या घटना आजही घडतच असतात. असं केवळ अनुमानावर अवलंबून राहून व्यवहारात आपली फसगतच होत असते. प्रचितीशिवाय कार्य मूर्खपणाच होय असं समर्थ आपल्याला या 2 उदाहरणांवरून पटवून देत आहेत. मग परमार्थात देखील ते लागू होतंच. प्रचिती विरहित शब्द केवळ अनुमानानं सत्य मानून आपण परमार्थ कसा बरं साध्य करू शकतो? प्रत्यक्ष खात्री न करता एखादी गोष्ट केली आणि त्यात अपयश आलं की आपण स्वतःला दोषी मानतो. हे मी अगोदरच बघायला हवं होतं असा विचार आपल्या मनात येऊन जातो. समर्थांचंही सांगणं तेच आहे. शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती यावर अवलंबून न राहता तुम्ही साधनेत स्वतःला झोकून द्या. समर्पित व्हा, समर्पित करा, स्वतः अनुभव घ्या. परमार्थाचं दालन तुमच्यासाठी सदैव उघडच आहे. संत मंडळी अर्थात सद्गुरु तत्व तुम्हाला भगवंत प्राप्तीचं ध्येय साध्य करून देण्यासाठीच त्यांच्या समाधीत चैतन्य रूपात वास करत असतात. हे ध्यानात ठेवा. कधी हा जीव अज्ञानातून भ्रमातून बाहेर पडेल, कधी त्याचं शिवशिल्प तयार होऊन भगवंताला सन्मुख जाण्यास हा योग्य होईल, कधी त्याला परमतत्वाची प्रचिती होईल. अशा आशेनं समाधीतून सत्पुरुषाचे चैतन्य नेत्र तुमच्याकडे बघत असतात. आपण सद्गुरूंना आणखी किती वाट पाहायला लावायची याचा प्रत्येकानंच विचार करायला हवा. या जगतरूपी स्वप्नात आपण सर्वजण भ्रमिष्ठासारखे फिरत आहोत. त्यातून बाहेर पडून आपल्याला आत्मप्रचिती घ्यायची आहे. परंतु सत्पुरुषांकडून प्रापंचिक इच्छापूर्ती करून घेणं हेच आपलं परमार्थिक ध्येय बनून गेलंय. अमुक एका गुरूंकडे गेलो, मुलं बाळं, संपत्ती, घरदार अशा प्रापंचिक गोष्टी मागितल्या आणि त्यांनी ही इच्छा पूर्णही केली. खरोखरच जागृत स्थान आहे हो हे. असे संवाद आपल्या कानावर बऱ्याच वेळा ऐकायला येतात. आपल्या सांसारिक इच्छापूर्ती करताच संतांचा अवतार झाला आहे का? आपल्या लौकिक अपेक्षा पूर्ण करणं हे संतांचं कामच नव्हे, तर आपल्याला स्वप्नातून जागं करणं, साधन पथावर चालण्यास शिकवणं हे त्यांचं खरं कार्य आहे. किती काळ आपण गोंजारत बसणार आहोत आपल्या स्वप्नांना? किती वेळ स्वप्नपूर्तीच्या अट्टहासानं आपण त्यांच्याकडं जात राहणार? पण ज्याला आत्मप्रचिती हवी, ज्याला आत्मस्वानुभव हवा असतो तो संतांकडं येतो ते स्वप्नभंगासाठी. मज निरंतर जागविती असं तुकोबाराय उगाच म्हणत नाहीत. खऱ्या अर्थानं जाग होण्यासाठीच सत्पुरुषांकडं जायचं असतं. ज्यांच्या जीवनाकडं पाहून त्यांनी दिलेल्या साधनाभ्यासातून देह प्रारब्धावर सोडण्याची कला शिकायला हवी. प्रापंचिक गोष्टींची मागणी बंदच व्हायला हवी. नाहीतर हिरा सोडून गारा वेचत बसल्यासारखी आपली गत व्हायची. संत आत्मप्रचितीचा अनुभव घ्या,
असं वारंवार आपल्याला विनवित असतात, ते सोडून इतर प्रापंचिक गोष्टी संतांकडे मागणं म्हणजे ते देत असलेली कामधेनू डावलून गाढव घरी आणण्यासारखं आहे. अजून किती स्पष्टपणे त्यांनी सांगावं हे लक्षात घ्या. व्यावहारिक पातळीवर प्रत्येक गोष्ट तपासून बघणं, तावून सुलाखून घेणं हा आत्मप्रचितीचाच भाग होय. त्यामुळं फसवणूक होण्याची शक्यता मावळते. त्याचप्रमाणे परमार्थही समजून उमजून करावा, भगवंताची अनुभूती घ्यावी, राम म्हणजे काय, नक्की कोण हे कळण्यासाठीच तर समर्थांनी दृश्यातील इतकी सारी उदाहरणं समजून सांगितली. अर्थात आत्मप्रचितीच्या मार्गानं जाणारा एखादा दुसराच पांथस्थ असतो हे संतांनाही ठाऊक असतं, पण त्यांच्या परीनं ते जास्तीत जास्त जीवांना त्या मार्गावर आणण्यासाठी प्रयत्नशील असतात. समर्थ म्हणतात, प्रत्येकाला देव हवाय, पण तो फक्त प्रपंचासाठी. देवासाठी देव हवाय असं म्हणणारे फार कमी आहेत. केवळ भगवंतच हवाय असा केशर कस्तुरीचा चाहता मिळणं संतांच्या प्रारब्धात असायला लागतं. याचा प्रत्यय संत चरित्राचा जवळून अभ्यास करताना येतो. प्रयाग येथील त्रिवेणी संगमात जशी सरस्वती नदी लुप्त आहे, तसं आत्मप्रचितीवेळी आपली अहंता लुप्त झाली की खऱ्या अर्थानं आत्मप्रचिती आली असं म्हणता येईल. पण ही अनुभूती शब्दात व्यक्त करणं अशक्य असतं. मग आत्मप्रचिती झाली हे कसं ओळखायचं? आपण संत महंत बनण्यासाठी नव्हे, तर आपली वैयक्तिक, खास करून आंतरिक उन्नती व्हावी यासाठी हा चिंतन अभ्यास चालू आहे. पण तरीही दासबोधाच्या अभ्यासातून समर्थांनी दाखवलेल्या पाऊलवाटेवरून आपण कितपत पुढं आलोय, आत्मप्रचितीपासून आपण अजून किती दूर आहोत हे कळणार तरी कसं? याची ओळख पटण्यासाठी आपणच आपलं अवलोकन करावं, कारण हा आत्यंतिक व्यक्तिगत असा मामला आहे. तटस्थपणे आपणच आपल्या अंतरंगात उतरावं, प्रवृत्तींना बारकाईनं निहाळावं, भावभावनांचा अभ्यास करावा. अशा स्वावलोकनातूनच मी नेमका कुठं आहे याची जाणीव आपल्याला होऊ शकते. पुढे, प्रचितीस नाही आले आणि सुवर्ण करविले, तरी मग जाणावे ठकिले. देखत देखता म्हणजे काही लोक जादूने, किमयेने तांब्याचे किंवा लोखंडाचे सोने करून देतो असे म्हणतात. पण त्यांच्या म्हणण्याची प्रचिती न घेता त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना सोने करायला सांगणे म्हणजे बघता बघता फसवले जाणे होय. शोधून पाहिल्याविन काहीतरी एक कारण होणार नाही निर्वाण. प्राणास घडे म्हणजे पारखल्याशिवाय केलेली कोणतीही गोष्ट कारणे लागत नाही, मात्र प्राणावर बेतण्याची शक्यता जरूर असते. म्हणून अनुमानाचे कार्य भल्यांनी कदापि करू नये. उपाय पाहता अपाये नेमस्त घडे. म्हणून चांगल्या माणसाने अनुमानाने कुठलेही कार्य करू नये. अनुभव न घेता कार्य केल्यामुळे उपायांच्या ऐवजी अपायच निश्चितपणे घडतो. पाण्यातील म्हैसीची साठी करणे हे बुद्धीच खोटी. शोधिल्याविन हिमपुटी होणे घडे म्हणजे पाण्यात बैसलेली म्हैस तिची नीट पारख न करता खरेदी करणे म्हणजे मूर्खपणाच होय. नीट तपास न करता खरेदी केल्यामुळे शेवटी कष्टी व्हावे लागते. विश्वासे घर घेतले ऐसे किती नाही ऐकिले. मैदे मैदावे केले तरी ते शोधिले पाहिजे म्हणजे केवळ दुसऱ्याच्या सांगण्यावरून
विश्वास ठेवून घर घेतले असे कोणी कधी ऐकले आहे का? कपटी माणसाने कपट केले तर ते आधी जाणून घेतले पाहिजे. शोधल्याविना अन्न वस्त्र घेणे, तेने प्राणास मुकणे, लटक्याचा विश्वास धरणे हेची मूर्खपण. म्हणजे नीट चौकशी न करता अन्न वस्त्र घेतल्यामुळे प्राणाला मुकण्याची पाळी येते. खोट्या माणसाचा विश्वास धरणे म्हणजे मूर्खपणाच होय. संगती चोराची धरिता, घात होईल तत्वता, ठकू सिंतरू शोधिता, ठाई पडे. म्हणजे चोराची संगती धरली तर निश्चितच घात होतो. नीट शोध घेतला तर सर्व कळून येईल. गैरसाळ तामगिरी, कोणी नवी मुद्रा करी, नाना कपट परोपरी. शोधून पाहावे म्हणजे खोटी नाणी करणारे, तांब्याचे सोने करणारे, तसेच खरी पण अधिकाराशिवायची नाणी करणारे लोक, या प्रकारे फसवणूक करणारे शोधून काढले पाहिजेत. दिवाळखोराचा मांड, पाहता वैभव दिसे उदंड, परी ते अवघे थोतांड. भंड पुढे. म्हणजे दिवाळखोरांचा पसारा पाहिला की तेथे उदंड वैभव दृष्टीला पडते, पण वास्तविक ते सर्व थोतांड असते. पुढे त्यांची फजिती ठरलेलीच असते, हे ध्यानात ठेवावे. तैसे प्रचितीविन ज्ञान, तेथे नाही समाधान, करून बहुतांचा अनुमान, अन्हित झाले. म्हणजे त्याप्रमाणे स्वानुभव नसतानाही ज्ञान सांगणे म्हणजे थोतांडच समजावे. त्या व्यक्तीकडून खरे समाधान मिळत नाही, पण स्वतःला अनुभव नसताना अनुमानाने ज्ञान सांगून तो अनेक जणांचे अनहितच करत असतो, हे ध्यानात ठेवा. मंत्र यंत्र उपदेशिले, नेनते प्राणी ते गोविले, जैसे झाकून मारिले दुखनाईत. म्हणजे अनुभव नसताना मंत्र यंत्रांचा उपदेश करून अज्ञानी लोकांना ते फसवतात. एखाद्या दुखणेकऱ्याला झाकून ठेवून नंतर मारावे, तसा प्रकार होतो. वैद्य पाहिला परी कच्चा, तरी प्राण गेला पोराचा, येथे उपाय दुसऱ्याचा काय चाले. म्हणजे एखाद्याचा मुलगा आजारी असताना त्याने औषधोपचार करण्यासाठी वैद्य आणला, पण तो वैद्य होता अर्धवट ज्ञान असलेला. त्यामुळे त्याच्या औषधाने त्या पोराचा, त्या मुलाचा प्राण मात्र गेलेला आहे. तर तेथे दुसऱ्याचा काय उपाय चालणार. दुःखे अंतरी झिजे आणि वैद्य पुसता लाजे, तरीच मग त्यासी साजे आत्महत्यारेपण. म्हणजे एखादा माणूस दुखण्याने आतल्या आत झिजत चालला आहे, पण वैद्याने दुखण्यासंबंधी प्रश्न केल्यावर त्याला काही सांगण्यास लाजू लागला, तर त्याने आपलाच आपण घात करून घेतला असे मानावे लागते. जाणत्यावरी गर्व केला, तरी नेणत्याकरिता बुडाला, येथे कोणाचा घात झाला बरे पहा. म्हणजे जाणत्या माणसाचा गर्वाने अनादर करून नेत्याची संगत धरल्यामुळे एखादा माणूस बुडतो. यात कुणाचा घात झाला सांगा बरं. पापाची खंडना झाली, जन्मयातना चुकली, ऐसी सोय प्रचित आली, म्हणजे बरे. म्हणजे पाप सर्व नष्ट झाले, परत जन्माला यावे लागणार नाही अशी आपल्याला प्रचिती आली पाहिजे. परमेश्वरास ओळखिले, आपण कोणासे कळले, आत्मनिवेदन झाले, म्हणजे बरे. म्हणजे परमेश्वराचे खरे स्वरूप स्वतः अनुभवाने जाणले आणि आपण कोण आहोत याची अनुभव घेऊन आत्मनिवेदन झाले, म्हणजे बरे. ब्रह्मांड कोणे केले, कासयाचे उभारले, मुख्य कर्त्यास ओळखिले, म्हणजे बरे. म्हणजे ब्रह्मांडाचा कर्ता कोण याची उभारणी कशी झाली आणि मुख्य कर्ता कोण आहे हे सर्व ज्ञान होणे अत्यंत आवश्यक आहे.
बघा समर्थ काय म्हणतात आपल्याला ज्या या शेवटच्या 3 ओव्या समर्थांनी सांगितलेल्या आहेत त्या ओव्या आत्मप्रचिती झाल्याची खूण पटवणाऱ्या असल्यामुळं त्या अतिशय चिंतनीय आहेत. आत्मद्वाराच्या मार्गावर असताना आपण भगवंताजवळ पोचतोय का ते तपासण्यासाठी त्या दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणाऱ्या असल्यामुळं त्या सदैव स्मरणात ठेवाव्यात हे जाणून घ्या. संत आपल्याला आचार संयमाने युक्त असा नीतिधर्म पाळायला सांगतात. तोच परमार्थाचा पाया आहे. धर्म जीवनाला शिस्त लावतो, पण दुर्दैवानं आज तो सांप्रदायिकतेमध्ये कोंडला गेलाय, अतिशय आक्रसलेला आहे, जातीपातीत विभागला गेलाय. त्यामुळं जीवनाचरणाचा भाग बनण्याऐवजी धर्माचं विकृत असं स्वरूप काही द्रष्टांकडून पसरवलं जातं असं आपल्याला दिसून येतं. कलियुगाचा महिमाच असा आहे की अनेक प्रकारच्या प्रदूषित प्रवाहांनी परमार्थ दिवसेंदिवस गोढूळ होऊ लागला आहे. अशा वेळी सावधानता बाळगून त्या प्रवाहात आपण वाहत जाऊ नये. मनानं एकांतात रमण्याचा प्रयत्न करावा. भेदाच्या भिंती तोडून खरा धर्म म्हणजे मनुष्यत्व अंतरंगात प्रकट होऊ लागलं की आपण आत्मप्रचितीच्या जवळ आहोत असं समजावं. पाप नाश पावून जन्ममरणाची आटाआटी थांबली असा जेव्हा अनुभव येतो तेव्हा आत्मबोध झाला असं म्हणता येईल. दृश्यातील गोष्टींचा मोह होऊन मन त्याच्याकडे ओढ घेत असतं. पैसा, ऐशोरोमांचं जीवन, कामवासना इत्यादी बाबींमुळं या स्वप्ननगरीत मनुष्य भ्रमिष्ठासारखा वागतो. मात्र आपण अशा मोहात अडकत नसू तर आत्मप्रचितीच्या मार्गावर आपण आगेकूच करत आहोत असं समजावं. आनंदसागर हे त्यांच्या एका अभंगात म्हणतात, नाम नाही मुखी हेची एक पाप. भगवंताचं अखंड नामस्मरण जर आपण सांभाळू शकलो नाही तर ते माझं पापच आहे. तेच एक पाप आता शिल्लक राहिले अशी कबुली जेव्हा आपण सद्गुरूंचरणी देतो तेव्हा आत्मनिवेदन भक्तीची पायरी आपण चढत असतो. ती आपली स्वाभाविक वृत्ती बनू पाहते. पाप मार्गाकडं वळावसच वाटत नाही तेव्हा आत्मप्रचितीचा दरवाजा आपल्यासाठी खुला होतो. या टप्प्यापर्यंत सद्गुरू आपल्या हाताला धरून आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन जातात. इथं शास्त्र आणि गुरु प्रचितींचा संगम होतो. तो क्षण आत्मप्रचितीत असतो, आत्मप्रचितीतच बदलतो. भगवंत म्हणजे नक्की कोण हे कळतं. सगुण भक्तीद्वारे पंचतत्वांच्या ज्या सगुण मूर्तीमध्ये आपण भगवंताला पाहत होतो तीच सगुण मूर्ती आता विश्वव्यापक होते. संपूर्ण सृष्टीच हरिरूप दिसू लागते. ही धारणा घनीभूत होत जाणं म्हणजेच परमेश्वराला ओळखणं होय. मी भगवंताहून वेगळा कोणी आहे, भगवंताहून निराळा नाही असं वाटून स्वतःचं अस्तित्वच विसरून जाणं. मी म्हणजे जीव ही वृत्तीच लय पावणं म्हणजेच आपण कोण ते कळणं होय. त्यासाठी मनाने पूर्णपणे रित होणं जरुरीचं आहे. यालाच शरणागती असे म्हणतात. जो भगवंतचरणी आत्मनिवेदन करून स्वला संपवतो त्याचा कुठला अहंकार शिल्लक राहणार. अहंता उरली नाही तर तो जीव मी सिद्ध झालो हे सांगणार तरी कसं आणि कुणाला. स्वरूप कळालं की ब्रह्मांड म्हणजे नेमकं काय
सृष्टी म्हणजे परमात्म्याचा मायेच्या संयोगातून पंचमहाभूतांच्या मदतीनं झालेला विस्तारच होय. याची खूण पटते. माया दूर झाली की सृष्टीतील परब्रह्म स्वरूपाचं दर्शन घडतं. ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली यासारख्या गहन प्रश्नांची उत्तरं मिळून मन समाधान पावतं. शास्त्रात सांगितलेल्या विश्वनिर्मितीच्या प्रक्रियेचं आकलन होतं. शास्त्र प्रचिती आत्मप्रचितीत बदलते आणि मुख्य कर्त्याची भेट होते. इथं त्याला घाबरणाराही मीपणानं राहतच नाही. पाहावे आपणासी आपण या उक्तीप्रमाणे जिकडं तिकडं मीच भरून उरलोय अशी आपली अवस्था होते. अशा विहंगम भगवंत स्वरूपाच्या दर्शनाचा जीवाला लाभ होतो तो केवळ आत्मप्रचितीतूनच. समर्थ हे सर्व विस्तारानं सांगतायत ते केवळ आपल्या स्वपरीक्षणासाठी, त्यातील प्रत्येक अवस्थेच्या आपण किती जवळ पोचलोय हे तपासण्यासाठी, प्रापंचिक कामनापूर्तीसाठी, परमार्थ ही धारणा तुटावी आणि स्वाध्यायातून आत्मप्रचिती साधावी यासाठीच तर समर्थांचा हा लेखन प्रपंच आहे. प्रचितीरूपी दालनात सद्गुरू आपली वाट बघतायत. त्यांना अजून तिष्ठत ठेवू नका असा आग्रह आपल्याला समर्थ करत आहेत. आत्मज्ञानासाठी शास्त्र, गुरु आणि आत्मप्रचितीचा संगम व्हायला लागतो. आत्मप्रचिती झाल्याची समर्थांनी जी लक्षणं सांगितली त्यात एक विशेष त्रिपुटी सापडते. तिचा अंतरंगात उलगडा होणं हाच आत्मप्रचितीचा प्राण आहे. ही त्रिपुटी म्हणजेच अर्थात 3 प्रवाह असे आहेत. पहा, पहिला म्हणजे आपण कोणासे कळले म्हणजे मी कोण आहे हे कळणं. दुसरा म्हणजे ब्रह्मांड कोणे केले म्हणजे ब्रह्मांडाची निर्मिती कोणी केली हेही कळणं. आणि तिसरा म्हणजे परमेश्वरास ओळखिले म्हणजेच परमेश्वराचं दर्शन होणं. जेव्हा या तिन्ही प्रवाहांचा संगम अंतःकरणात होतो, या तिन्ही प्रश्नांची उत्तरं स्पष्टपणे उकलतात, तेव्हा आत्मप्रचिती झाली असं म्हणता येईल. मी देह नसून भगवंताचा अंश आहे. ब्रह्मांड हे त्याचंच विस्तारित रूप आहे आणि परमेश्वर सृष्टीतील पंचतत्वांनी नटला आहे. याची अनुभूती म्हणजेच आत्मप्रचिती होय. अर्थात या तिन्ही गोष्टी आपणाला नवीन नाहीतच, पण त्या आपणास चांगल्या ठाऊक आहेत तरी उमगल्या मात्र नाही आहेत. आपण त्यांना जाणतो ते केवळ शब्दांच्या आधारे, तर्कबुद्धीच्या आधारे. त्यांची प्रचिती आलेली आहे का असा प्रश्न जर स्वतःला विचारला तर त्याचं उत्तर नाही असंच येईल. खरं तर हा अत्यंत व्यक्तिगत प्रांत आहे. जसं गणित सोडवल्यानंतर आलेलं उत्तर बरोबर आहे किंवा चुकीचं हे ताळा करून पडताळलं जातं, तसं शब्दातून आपल्याला कळालेली आत्मप्रचिती अंतरंगात उमजली आहे का, कळलंय ते वळलंय का, म्हणजेच त्याचा काही ठोस प्रत्यय आलाय का हे पडताळून पाहायला हवं. मग हा ताळा मांडायचा तरी कसा. रोकडी प्रचिती हा समर्थांच्या उद्देशाचा गाभा आहे. सर्वत्र रोकडा व्यवहार ही त्यांची जीवनरीतच आहे, जीवनरीतच होती. त्यामुळं आत्ताच ऐकलेल्या या तिन्ही प्रश्नांची उकल झाली आहे का, म्हणजेच आत्मप्रचिती झाली आहे का, आणि झाली असल्यास ओळखायची कशी ते पण आपण पुढे पाहणार आहोत.
ते समर्थ पुढे सांगत आहेत. येथे अनुमान राहिला तरी परमार्थ केला तो वाया गेला, प्राणी संशयी बुडाला प्रचितीविन. म्हणजे या सर्व गोष्टींविषयी जर मनात संदेह असेल तर मग जो परमार्थ केला असेल तो वाया गेला असे समजावे. कारण प्रचिती नसेल तर तो माणूस संशयात बुडून जातो. पहा समर्थ काय म्हणतायत. खरंच प्रचिती आली असेल तर आपण निसंशय असू, पण जर थोडासा जरी संशय, किंचितस जरी अनुमान शिल्लक असेल तर आत्मप्रचिती तर दूरचीच गोष्ट, आतापर्यंत केलेला परमार्थही वाया गेला असं समर्थ बजावत आहेत. संतांची ही उद्विग्नता समजून घ्यायला हवी. संतांनी वारंवार सांगूनही त्या गोष्टींबद्दल जर मनात संशय असेल तर त्यांना थोडं हिरमुसल्यासारखं वाटणारच ना. पण समर्थ आपली माऊली आहेत. आपण सर्व तिची हीन दीन लेकरं आहोत. परमार्थ नीट कळाल्यानं आपण चुकणार हे ती जाणते, पण आपल्या प्रामाणिक प्रयत्नांचं तिला कौतुकही आहे हे लक्षात ठेवा. नारळ फोडताना तो अनेक वेळा जोरानं आपटावा लागतो आणि मग तो फुटतो. याचा अर्थ तो शेवटच्या फटक्यामुळंच फुटला असा होत नाही. त्यापूर्वीच्या फटक्यांचंही त्यात योगदान असतंच हे लक्षात ठेवा. तसं आज प्रचिती नसल्यानं आपण करत असलेल्या साधनेचं महत्त्व आपल्याला कळत नाही. पण हा साधनाभ्यास कधी वाया जात नाही. आपण हळूहळू क्षणाक्षणानं आत्मप्रचितीच्या दिशेनं सरकत असतो. संतांच्या उद्विग्नतेत आपल्याबद्दलची तळमळ असते, ती आपण समजून घ्यायला हवी. म्हणजे मग त्यांच्या सांगण्याचा आपण विपरीत अर्थ काढणार नाही. आपल्या जीवनात त्याचा उलट परिणाम होणार नाही, तो जाणवणार नाही. संशय फिटल्याशिवाय आत्मप्रचिती साधता येणं केवळ अशक्य आहे असं समर्थ अगदी निक्षून सांगतायत. संशयामध्ये केवळ अनुमानं मांडली जातात. कशी ते पाहू. मी भगवंताचा अंश आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा खरंच देहावरील आपलं ममत्व संपलेलं असतं का? मी म्हणजे देह नव्हे अशी आपली ठाम भूमिका असते का? भगवंत सर्व व्यापक आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा पाप कर्माकडं आपली वृत्ती वळतेच ना. भगवंत आपल्याला बघतोय ही धारणा कायम राहते का? या सर्व प्रश्नांची उत्तरं नाही अशीच येतील. या अनुषंगानं एक गोष्ट आठवते. कदाचित आपल्याला ती ठाऊकही असेल. ब्रह्म म्हणजे काय हे समर्थ आपल्या शिष्यांना समजावून सांगत होते. विषय गहन असल्यामुळं शिष्यांना काही केल्या ते कळेना, त्यांच्या लक्षात येईना. शेवटी समर्थ म्हणाले, आपण एक उपाय करू. मी तुम्हा सर्वांना एक एक केळ देतो, ते घेऊन तुम्हाला आवडेल तिथं जा आणि कुणी तुम्हाला बघत नाही अशा जागी जाऊन ते केळ खाऊन परत माझ्याकडे या. प्रत्येकानं केळ घेतलं. जो तो आपापल्या वाटेनं निघाला. कुणी डोंगर कपारीला गेला, कुणी गुहेत, तर कुणी दाट झाडीत, तर कोणीतरी झाडाच्या डोलीत बसलेला. काही वेळानं सर्वजण परत आले. कुणीही पाहत नव्हतं अशा जागी जाऊन मी केळ कसं खाल्लं याचं रसभरीत वर्णन जो तो समर्थांसमोर करू लागला. एक शिष्य मात्र थोडासा हिरमुसलेला दिसत होता. त्याच्या हातातील केळ तसंच होतं. समर्थांनी त्याचं कारण विचारलं असता तो सांगू लागला, गुरुदेव, मला कुणी बघत नाही असं एकही ठिकाण सापडलं नाही. जिथं जाऊ तिथं माझा रामराया
माझ्यावर नजर ठेवून आहे असंच मला दिसत होतं. त्यामुळं मी केळ खाऊ शकलो नाही. तात्पर्य म्हणजे भगवंत सगळीकडे भरलेला असताना आपण पाप मार्गाकडं वळतो याचा अर्थच असा की भगवंत खरंच असं सगळीकडं असतो का, हा आपल्या मनातील संशय अजूनही तसाच आहे. मी दुष्कर्म करत असताना कुणीच मला पाहत नाही असा भ्रम संशयाचाच एक भाग आहे. अशा संशयामुळंच आपण आत्मप्रचितीपासून वंचित राहतो. साधनेचं संचित हातचं घालवून बसतो. परमेश्वर सर्वव्यापी आहे ही विचारधारा प्रमाण न मानता संशय सागरातच बुडून जातो, हे ध्यानात ठेवावं. पुढे, हे परमार्थाचे वर्म लटिके बोलतो अधम, लटिके मानितो अधमोद्धम, यथार्थ जाणावा. म्हणजे येथे थोडक्यात परमार्थाचे वर्म सांगितलेले आहे. हे खोटे आहे असे जर कोणी म्हणेल तर तो माणूस अधम आहे असे जाणावे, आणि जो या वर्मास खोटे मानील तो खरोखरच अधमाधमच जाणावा. येथे बोलण्याची झाली सीमा, नेनता न कळे परमात्मा, असत्य नाही सर्वोत्तमा, तू जाणासी. म्हणजे आता यापुढे काही बोलण्यासारखे उरलेच नाही. अज्ञान जोपर्यंत शिल्लक असते तोपर्यंत परमात्म स्वरूपाचे ज्ञान होऊ शकत नाही. हे सर्वोत्तमा म्हणजे प्रभू रामांना, हे सर्वोत्तमा, मी जे सांगतो ते सत्य नाही हे तू जाणतोसच. माझे उपासनेचा बडिवार, ज्ञान सांगावे साचार, मिथ्या बोलता उत्तर प्रभूस लागे. म्हणजे माझ्या उपासनेची थोरवी हीच आहे की खरोखर सत्य असेल तेच ज्ञान लोकांना सांगावे. मी जर मिथ्या बोलेन तर दोष प्रभूंना लागेल, कारण श्रीरामांचे दास खोटे बोलतात असे ठरेल असे समर्थ म्हणतायत. मनोनी सत्यची बोलिले, कर्त्यास पाहिजे ओळखिले, मायोद्भवाचे शोधिले पाहिजे मूळ. याचा अर्थ म्हणून जे सत्य आहे तेच सांगितले जात आहे. खरा करता कोण हे साधकाने ओळखले पाहिजे. तसेच माया कोठे आणि कशी उत्पन्न झाली याच्या मुळाचाही शोध घेतला पाहिजे. तेची पुढे निरूपण, बोलिलेची बोलिले प्रमाण, श्रोती सावध अंतःकरण, घातलेची घालावे. म्हणजे तेच निरूपण पुढे केले जाईल. पूर्वी जे बोलले गेले आहे तेच परत बोलावे लागत आहे, तरी श्रोत्यांनी सावध होऊन पूर्णपणे लक्ष द्यावे. पुढे, सूक्ष्म निरूपण लागले, तेथे बोललेची मागुते बोलिले, श्रोत्यास पाहिजे उमजले म्हणून या. म्हणजे सूक्ष्म विषयांचे निरूपण करायचे असल्याने श्रोत्यांना ते नीट उमजावे म्हणून पूर्वी बोललेलेच फिरून बोलणे भाग पडत आहे. प्रचित पाहता निकट, उडून जाती परिपाट, म्हणून हे खटपट करणे लागे. म्हणजे स्पष्ट व सूक्ष्म अनुभवाचा विचार केला की रूढींचे खंडन होते, म्हणून ही खटपट करावी लागत आहे. परिपाठेची जरी बोलिले तरी प्रचित समाधान बुडाले, प्रचित समाधान राखिले तरी परिपाठ उडे. म्हणजे जनरूढीप्रमाणे बोलावे तर स्वानुभवामुळे प्राप्त होणारे समाधान मिळत नाही, तरी प्रचितीचे समाधान मिळावे म्हणून प्रयत्न केला की जनरूढींशी विरोध भासतो. ऐसी साकडी दोन्हीकडे, म्हणून बोललेची बोलणे घडे, दोन्ही राखोनिया कोडे उकलून दाऊ. म्हणजे अशा प्रकारे दोन्ही बाजूंकडून अडचण उपस्थित होते, म्हणूनच बोललेलेच परत बोलावे लागत आहे. आता दोन्हींचे रक्षण करून हे कोडे उकलून दाखवूया.
परिपाठ आणि प्रचित प्रमाण दोन्ही राखोन निरूपण श्रोते परम विचक्षण विवरोत पुढे म्हणजे जनरूढी आणि अनुभव या दोन्हींचे प्रामाण्य राखून निरूपण केले जाईल. विचारवंत श्रोत्यांनी त्यांचे पुन्हा पुन्हा मनन करावे, चिंतन करावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे प्रचित निरूपण नाम समास 8. जय जय रघुवीर समर्थ.